बॉल अंपायर को हॉल दिया बॉल डाले मैच जीता है राठौर आसानी से मैच जीता है और 5 लाख वाला फील्डर बाहर निकला है ये है जीत ये है सितारा चला मांदाड संघ चला मांदाड चला लवकर दुर्गेश 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 ये नाम गूंजता है मानकर का दुर्गेश का नाम गूंजता है दुर्गेश सुद्धा कमी नाही मानकरचा संघ आहे आणि रायगड प्रीमियर खेळलेला 1-1 दुर्गेश आणि दुर्गेशचा फॅन आहे मानकर विनोद मानकर हा दुर्गेशचा फॅन आहे पाहूया आता त्याचा संघ लागलेला आहे देवली कोण आणि अंजनवान संघ टॉस साठी यायचा आहे देवली कोण आणि अंजनवान संघ देवली कोण अंजनवान टॉस साठी यायचा आहे लक्ष्मीनारायण मांदाड आणि जे हनुमान तलेखार यात सुद्धा काही कमी नाही नावाजलेले फिल्डर आणि विजय घाणेकर तेजस काटकर हेच नावाजलेले फिल्डर आता आलेले आहेत पाहूया वारंवार करताना आणि विजय घाणेकर मुरुड तालुक्यातला असा एक यंग सितारा विजय घाणेकर आणि सरपंच चषक तेजस काटकर आणि विजय घाणेकर दोन्ही आमचे मित्र आहेत आणि आता सामना बॅटिंग करण्यासाठी मांदाड संघाकडे जात आहेत तलेकर संघाची येवनाची जोडी तेजस काटकर आणि विजय घाणेकर यांच्यासाठी उत्तुंग टाळ्यांचा गजर होऊ जाऊ द्या चला आता शाबाश या सामन्यात आपल्याला पाहण्यास मिळेल दुर्गेश कापतोय मुंडी का विजय कापतोय मुंडी ती पाहूया चलो दोनों भी सामने अपने ओपन ग्रुप में खेलने वाले दोनों खिलाड़ी है इनको समझो यही टीम टूर्नामेंट की यही समझो ओपन की टूर्नामेंट है कल टूर्नामेंट होने वाली थी वही कैंसिल हो गई ये टीम कोई अविनाश कम नहीं है दुर्गेश विजय घाणेकर मुरुड तालुके का यंग सरपंच बॅट्समन यंग सितारा कप्तान पहिला चेंडू विजय घाणेकरला दुर्गेश यांचा आणि सीमारेषा पार पहिला षटकार मारलेला आहे विजय घाणेकर यांनी दुर्गेश यांना मानलेला विजय घाणेकर यांनी पहिलाच उत्तुंग षटकार मारलेला आहे दुर्गेश यांना मानकर असे बोलत आहेत की पाहूया आपण आपल्या ऑफसाईडच्या दिशेने दुसरा चौकार मारलेला आहे आणि दुर्गेश यांना शब्दात नाही तर विचारात टाकलेला आहे पाहूया त्यांना दुसराही चौकार आलेला आहे आणि 2 बॉलांच्या नंतर झालेला 10 धावा पहिला षटकार आणि दुसरा चौकारांच्या नंतर दुर्गेश यांना विचारात टाकलेले विजय घाणेकर उर्फ विजय घाणेकर तीन बॉल 11 धावा झालेल्या नांदगाव संघ रोहित आपला डिसिजन सांगा नांदगाव संघ क्षेत्ररक्षण घेतलेला आहे का फलंदाजी घेतली ती कळवायची आहे नाथगाव वाघोबा नाथगाव संघ तो जिंकून ऋषभ रवींद्र तरे यांचा 11 जिंकून काय निर्णय आहे त्यांनी बॉल 11 कमिटीला कळवावं यांची नम्र विनंती चला सामन्याला सुरुवात
चौथा चेंडू, 3 चेंडूत 11 धावा आणि सुंदर असा मारला फटका. तेजस काटकर याचा उत्तुंग षटकार आणि 4 बॉलांच्या नंतर आलेले रन आहेत 17. विजय घाणेकर बोलत होता मी मारतोय तर तू का नाही. तेजस काटकर म्हणतो विजय घाणेकरांना तू मारतो तर मी काय नाही. 4 बॉलांच्या नंतर दुर्गेशला आलेले आहेत 4 बॉलांच्या नंतर 17 धावा. तेजस काटकर आता जुना बॉल दे, 10 बॉलची मॅच आहे. जुना बॉल दे. मध्ये टुर्नामेंट झालेल्या होत्या त्यात मध्ये मुरुड तालुका यातली एक टीम सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेली होती. त्यातला तेजस काटकर आता 4था नंबर आलेला. तेजस काटकर उत्तुंग षटकार मारत सांगत आहे दुर्गेश सुद्धा काही कमी नाही. तू अशील मुरुड तालुक्यातला मी सुद्धा काय तले घरातला कमी नाही. यॉर्कर बॉल टाकून तेजस काटकरला सांगत आहे मी सुद्धा काही कमी नाही. तलेकार मधल्या 19 धावा. चला आणि फिल्डिंग ना नाथगाव संघाने फिल्डिंग घेतलेली आहे आणि सावली संघाला फलंदाजी दिलेली आहे. लगेच तयार राहायचं आहे. 6 बॉलाच्या नंतर तेजस काटकरची टीम 19 धावांनी चढाई घेऊन पुढे चालत आहे. पाहूया आता दुर्गेश सुद्धा सांगत होता त्याला की मी सुद्धा काही कमी नाही. तलेकार नवीन गोलंदाज विशाल साजेकर 2-4 पावलाचा रनअप. सुंदर असा मारलेला फटका. विजय घाणेकरांच्या बॅट मधून आलेला उत्तुंग हा चौकार. हाच मानलेला कॅप्टन उत्तुंग चौकार आलेला आहे. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे. विशाल साजेकर गोलंदाज. विशाल साजेकर यांचे ओव्हरऑल 5 बॉल चेंडू राहिलेले. पाहूया कसे टाकत आहेत विजय घाणेकर यांना. ओ हो दिल की धड़कन इधर विजय घाणेकर देखते ही रह गए. पंचवीस धावा झालेल्या आहेत. चला फास्ट घ्या. फिलअप करा फास्ट. संघ कमी आहे आपल्याकडे, वेळ कमी आहे. चला पटापट. सुंदर असा मारला फटका. सुरेख फटका. देखना फटका. हा 27 धावा. 3 बॉल 27. 2 बॉल बाकी. ओव्हरऑल 2 बॉल बाकी आहेत. 27 धावा तेजस काटकर काय करतात आणि संघासाठी मारलेला लेग साइडला फटका आणि कॅच सोडलेला. पाहूया आता दुर्गेश यांना खूप मेहनत करावा लागणार आहे. दुर्गेश यांना ओव्हरऑल 19 धावा आलेल्या पहिल्या ओव्हर मध्ये आणि दुसरी ओव्हरचा पहिला लास्टचा चेंडू राहिलेला आहे. 28 यांना सुद्धा अशीच बॅटिंग करावं लागणार आहे विजय घाणेकर आणि तेजस काटकर यांसारखी. शेवटचा चेंडू ना. शेवटचा चेंडू. अरे यार तू पकड मी पकड याच्यामध्ये विजय घाणेकरांचा विकेट गेलेला आहे. 2 धावा घेता असताना 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेला विकेट. मानदाड संघाला 31 धावांचं आव्हान आहे ना. 30 धावांची गरज. 29 धावा झालेल्या आहेत. ती जय हनुमान क्रिकेट संघ तलेखार.
चला 6 वाजलेले आहेत, वेळ कमी आहे, लगेच लगेच फिल्डिंग लावा तलेकर संघ आणि मांदाड संघाने सलामीर पाठवा. शेवटची अजून 2 मॅच बाकी आहे. उर्फ मोडक्या यांचं आगमन झालेलं आहे, त्यांना सन्मान आम्हाला देत. चला सलामीवीर फलंदाज मैदानात पाठवा. तलेकर संघ पिलॉप करा लवकर फटाफट. चला मांदाड संघाकडून सलामीवीर फलंदाज. मांदाड संघाने जर का हा सामना खरोखरच विन केला तर 27-28 तारखेला मांदाड गावातील प्रत्येक खेळाडूला माझ्यातर्फे टी-शर्ट दिले जातील. मांदाड गावासाठी फलंदाज. चला फलंदाज दिनेश, वेल करू नका. सलामीर फलंदाज. चला सामन्याला सुरुवात. वेल करू नका. घे ना घे मस्करी नको. काय ना तू 30ला विन आहे. तिसऱ्याला 31ला विन. चल 31ला विन. चल पटापट 31ला विन. हा 10 मध्ये 5 छगे मारायचे आहेत. 6 पंच 30. चला आणि 5 चेंडू असेच सोडून यायचं आहे. सामर या दिनेश दामा पर सामर होम ग्राउंड पे खेल रहा है अपना सामना. चला सामना चालू करा. नांदगाव आणि सावली आणि नंतर देवली कोण आणि अंजली झाला संपला. 5 चिठ्ठ्या बनवला. 5 कॅप्टनला लगेच बोला. 5 कॅप्टनला लगेच बोला येते चिठ्ठ्यांसाठी. चला लगेच. चला लवकर चालू करा सोन्या. तिसऱ्या फेरीचे सामने वेळेनुसार अभाव राहतील. सगळ्यांनी नोंद घ्या. चला जेलबाद. चला आज का मुकाबला खत्म. चलो जल्दी आ जाओ. लवकर लवकर चला फटाफट. वेळ करू नका. एक बबन लवकर फटाफट. चला वेळ करू नका. चला नांदगाव संघ तयार राहायचा आहे. चला फलंदाजीसाठी विवेक आलेत. चला धाव संख्या किती? 1 ना. 1 बाद 1. 1 बाद 1. 2 बॉल 1. दिनेश दामाने जर का सामना जिंकून दाखवला त्याला 1111 रुपये पारितोषिक मनोज भगत यांच्या स्मरणार्थ. तीन धावा. किती बॉल? 3 बॉल ना. मध्ये खेळू नका मित्रा. प्रॅक्टिस करू नको. लाईव्ह टुर्नामेंट आहे. षटकार. षटकार. षटकार किती झाल्या? 9 धावा. 4 बॉल 9 धावा.
4 बॉल 9 धावा. अजून एक षटकार मारला तर मांदाड संघाची सामना बघण्यास मजा येईल, जरा पब्लिक खुश होईल. चला किती पाहिजे आता? 22 ना. 5 चेंडू आणि 22 धावा जिंकण्यासाठी मांदाड संघाला. 5 चेंडू 22 धावा. चला सामन्याकडे बोलतोय. 5 चेंडू आणि 22 धावांची गरज. बब्बन काय करते पाहूया. सुंदर असा मारला फटका, सुरेख फटका, देखना फटका. एक धाव, 10 धावा. 4 चेंडू आणि 22 धावांची गरज. 22 ना, 21 धावांची गरज. 4 चेंडू 21 धावा. दिनेश दामा बोलतोय माझा होम ग्राउंड आहे, मी मारून दाखवते, बघूया मांदाड संघाला कितपर्यंत विजयी करतोय. चला दिनेश दामा बाद, त्यांची जागा भरण्यासाठी कोण येते पाहूया. विशाल साजेकर फलंदाज. चला त्याला वेळ लावू नका. समोरच्या संघाने मित्रा 30 मारले नाही, 31 ची गरज आहे. मांदाड संघ पराजित. जा चल लवकर बाजूला हो, सामना चालू होतोय. पुढील सामन्याचं समालोचक करतील माझे साथी समालोचक, ज्याने दिवसभरात मला साथ दिली. ते आमच्या तलाव असोसिएशन क्रिकेट संघाचे नेहमी समालोचन करतात. ते आमचे वडीलधारक माणूस आहे, तो म्हणजेच शिंदे मास्टर. नेहमी मला फोन करत असतात आणि या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या हाती मी माईप सोपवणार आहे. नंतर होणारी लढत आहे ती नांदगाव विरुद्ध सावली. नांदगाव संघाने तयार राहायचं आहे. सुंदर असा मारला फटका, 1 धाव पूर्ण.